उमेदवारी अर्ज आज तुम्ही दाखल केलाय, काय प्रतिक्रिया? आज तुम्ही बाईक रॅली काढत शक्ती प्रदर्शन झालंय, तुमचा उमेदवारी अर्ज वाकरी गटात तुम्ही दाखल केला. पंढरपूर तालुक्याचे विकासकर्ते वसंतदादा काळे, राजूबापू पाटील, सुधाकर पंत परिचारक, औदुंबर अण्णा पाटील, भारत नाना भालके यांना वंदन करून मी आज माझा सर्व जनतेच्या सोबत अर्ज भरला आहे. जिल्हा वाकरी गटातून जिल्हा परिषदसाठी मी माझा अर्ज भरला आहे राष्ट्रवादी पक्षातून. विकास तर सगळीकडे चालूच आहे, पण आपल्या भागांमध्ये जे रस्ते आहेत, ज्या अंगणवाड्या आहेत, त्याचा विकास करायचा आहे. माझं शिक्षण बारामतीसारख्या शहरात झालं, तिथला जो विकास आहे तो मला आपल्या इकडं आणायचा आहे. बचत गटामार्फत सर्व महिलांना काम द्यायचं आहे, मला त्यांच्यासोबत काम करायचं आहे आणि हे विजन घेऊन मी हा अर्ज भरला आहे. अनेक उमेदवार आहेत समोर, तुम्हाला लोकांनी काय लोकांनी माझं काम बघितलंय आणि माझी उमेदवारी ही लोकांमधून आली आहे. त्यांनी मला उमेदवार म्हणून समोर आणले, म्हणून मी माझा अर्ज भरला आहे आणि म्हणून त्यांनी मला पुढे आणलं आहे. वाकरी जिल्हा परिषद गटातून अनेक नावं चर्चेत आहेत, त्याच्यामध्ये सुनीता गायकवाड आहेत, बागल आहेत, त्या अनेक जण उभे राहणार आहेत. त्यांच्या आव्हानाकडे ह्या सगळ्या उमेदवारीकडे कसं बघतात? ज्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे त्या सगळ्या माझ्या भगिनीच आहेत. लोकशाही आहे, त्या अर्ज भरणार आहेत, त्यामुळं त्यांनी भरलाच पाहिजे आणि आव्हान असं काय नाही. त्या सगळ्यांना सोबत घेऊनच पुढे काम करायचं आहे. त्यामुळं अर्ज भरला काय तरी पुढे मागं होऊ शकतं, त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊनच काम करायचं असा माझा उद्देश आहे. लोकशाहीतील विश्वास आहे. हो, तुम्ही बघितली असेल माझी रॅली, आता त्यामध्ये तुम्हाला समजलंच असेल की लोकांची मला किती साथ आहे. स्वर्गीय वसंतदादा काळे यांनी शिक्षण संस्थांच्या माध्यमातून, साखर कारखानदारीच्या माध्यमातून एक काळेमुळे परिवाराची रोवली होती. तालुक्यामध्ये मागील 20-25 वर्षापासून काळेंचा गड हा अभेद्य मानला जात आलेला आहे. अशा वेळी वाकरी गटातून तुम्ही उभारताय, काय वाटते? नाही, मला खूप छान, म्हणजे सगळ्या लोकांमधून उमेदवारी आल्यामुळे, वाकरी गटातून माझं नाव वर आल्यामुळे मला स्वर्गीय दादांच्या विचारांना पुढे नेण्याचा एक मार्ग मिळाला आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक शासकीय केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना राबवल्या जातात, त्याचा लाभ पुरेशा प्रमाणात मिळत नाही अशी एक भावना ग्रामीण भागातून व्यक्त झाली होती. काय सांगाल याबाबत? नाही, असं काही नाही की लाभ राबवला जात नाही. लाभ दिला जातो आणि ते लोकांपर्यंत पोहोचतेच कामासाठी मी हा अर्ज भरला आहे. याच काम पुढं करायसाठी मी माझा उमेदवारी अर्ज भरला आहे.